धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून या टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा उभा राहिला. मोठा पाठिंबा खरं तर क्रिकेट रसिका पहिल्या दिवशी देताना जो पाहायला मिळता येता. मोठी गर्दी प्रेक्षकांनी या ठिकाणी जी केली आहे. सामन्याला सुरुवात 2 मॅचेस कंप्लीट होत आहेत. मॅच क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहतोय आणि 6 मॅचचं शेड्यूल आज दिवसभराच्या सत्रामध्ये आहे. त्यामुळे वेळ थोडासा वाचवायचा आहे, याची दक्षता घ्या. ही मॅच 5 षटकांची आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार उदावंत षटक क्रमांक 1 घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे अमोल गागरे, पारनेर तालुक्यातील 2 सुपरस्टार आमने सामने आणि त्यांची झुंज. ओ पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि थोडासा राईज होताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक राजू पाटेच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. आमच्यावरती नेहमीच प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांना पाहिल्यानंतर स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांची देखील आठवण येते. असे सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ पाटील यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मी धन्यवाद देईल रावसाहेब तात्या वराळ पाटील. 200 रुपयांचं पारितोषिक समालोचनासाठी. अप्परकट खेळला त्या ठिकाणी. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. पलीकडे डिक्लेरेशन झोन आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 2 धावा. 2 धावांच्या साह्यानं खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे. चौबाजूंनी शिवसेनेचे झेंडे फडकताना पाहायला मिळत आहेत. भगवमय वातावरण खरं तर तयार केले. लोकनाथ चषक आजपासून चालू झाले. येणारे 4 दिवस खरं तर मजा येणार आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येक षटकारासाठी संघ मालक सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ यांच्या माध्यमातून 3ही संघ मालकांच्या वतीनं पारितोषिक आहे. परंतु विकेट येताना पाहायला मिळते. अमोल गागरे आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. पाटील फायटरचे संघ मालक सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ, सन्माननीय भास्कर भाऊ वराळ आणि सन्माननीय भास्कर अण्णा उसाळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. धावा या बनवाव्याच लागतील. खरं तर दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. पहिल्या सामन्यात थोडीशी निराशा जरी झाली असली तरी आता विजय पताका फडकवायची हा इरादा, हा निश्चय आणि मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठीची झुंज शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार उदावंत तयार. ओ फुलटॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सनसनीत चौकार. संग्राम पोखरकर जसाही मैदानाच्या आतमध्ये उतरला, अटॅकिंग माइंड तो गोलंदाज ओमकार उदावंत वरती तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा आता मात्र फटका फसला आणि अक्षय गुंड चेंडूच्या खाली झेल टिपला. संग्राम पोखरकर बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाची विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. सहा वरती लागतोय दुसरा धक्का. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. बनवल्या गेल्या धावा अगदी आपण पाहतोय 6. 2 विकेट एका बाजूला गमावल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार उदावंत सज्ज आहे. खर तर प्रभावित केलंय लक्षवेधी गोलंदाजी ओमकार उदावंत त्या ठिकाणी मात्र जी केली आहे. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. लोकनाथ चषक 2026 चा सोहळा तुम्ही
अनुभवतायत, पाहतायत, आनंद या सामन्यांचा घेतायत. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला चेंडूला ढकलून दिलं, शतरक्षक चेंडूवरती, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. पाटील फायटर्स धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. पाहायचंय दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. पारनेर तालुक्यातील काटळवेडा गावचा हा खेळाडू अगदी आपण पाहतोय. अक्षय गुंड अनेक स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता भाईक यांच्या नेतृत्वात खरं तर हा खेळाडू आपल्याला घडताना पाहायला मिळाला आणि आज रोजी अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र प्रीमियर लीग जी वाघोली या ठिकाणी पार पडली होती टेनिस बॉल क्रिकेट वरती, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज खरं तर ठरला होता अक्षय गुंड. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी तयार होताना जो पाहायला मिळतोय. विशाल निघोट स्ट्राइक एंड वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारक महाराष्ट्रातले अनेक मैदानावर विशाल निघोट देखील गाजवतोय. आयकॉन आयडॉल म्हणून या खेळाडूला देखील प्रचंड मोठी मागणी आहे. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ते 7 वरती. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. ओ या वेळेला गुडघा तर टेकला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि एक डॉट बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. अक्षय गुंड हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. राजू पाटे यष्ट्यांच्या पाठीमागून आलाय, काहीतरी कानमंत्र अक्षय गुंडला त्या ठिकाणी देताना जो पाहायला मिळतोय. हेच घडतं खरं तर अगदी आपण पाहतोय विविध प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू आहेत, ते अनुभवी असतात, अनेक मैदान त्यांनी गाजवलेली असतात आणि त्यांचा सल्ला हा स्थानिक खेळाडूंसाठी खूप महत्वाचा नक्कीच ठरत असतो. 7 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला बिटवीन द गॅप चेंडू सुसाट सीमा पार फरार खणखणीत चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 11 धावा धावफलकावरती स्लोअर बॉलचा उपयोग त्या ठिकाणी केला जातोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या 11 वरती स्थिर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यांच्या पाठीमागून सूत्र हलवतोय राजू पाटे. अगदी आपण पाहतोय महाराष्ट्रातले अनेक मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. विशेष करून नारेंगाव या ठिकाणी देखील क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन 11 ते 15 या तारखेला आहे. परंतु राजू पाटे अनेक मैदान गाजवताना पाहायला मिळतोय. काल संगमनेरला होता, आज या मैदानावरती नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. अतुल पिसाळ आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय विशाल निघोट. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 4 धावांवरती खेळतोय विशाल निघोट. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. ओ लिडिंग एज राजू पाटे चूक करणार नाहीये. टिपला जातोय झेल, संपलाय विशाल निघोटचा खेळ. महत्वाची विकेट विशाल बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. अकरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतो आहे. पहिली इनिंग चालू आहे, पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि कोणत्याही खेळाचा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा म्हणून प्रेक्षकांकडे नक्कीच जे पाहिलं जातं हे वेताळ बाबा क्रीडांगण प्रेक्षकांची कधीच कमतरता या ठिकाणी भासलेली नाहीये. पहिलाच दिवस
मोठी गर्दी प्रेक्षक राजांनी या ठिकाणी केली आहे या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी. 11 वरती 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती जारी आहे. अक्षय गुंड हे महत्वाचं षटक टाकत असताना आकाश बोंबे आणि अतुल पिसाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाटील फायटर्स, सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ, सन्माननीय भास्कर भाऊ वराळ, सन्माननीय भास्करांना उचाळे यांच्या मालकीची टीम फलंदाजी करत असताना फ्रंट फुट वरती गेले. स्क्वेअर लेग दिशा निवडली. पुन्हा एकदा चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. दोन षटकांची समाप्ती. 15 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. माफ करा 3 षटकांचा. 5 षटकांची ही लढत आहे. पहिला सामना फक्त आपण 6 षटकांचा घेतला, त्यानंतर 5 षटक केली वेळेअभावी. परंतु उद्या सगळेचे सगळे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. याची दक्षता त्या ठिकाणी घ्यायची आहे. सन्माननीय सुनील शेठ धवन आणि कानिपनाथ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आमचे संतोष शेठ धवन हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष शेठ धवन, सुनील शेठ धवन आणि कानिपनाथ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. खास करून शिवसेना युवासेना पारनेर तालुका पैलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 16 वरती 3 गडी बाद. षटक क्रमांक चालू आहे ते 3रं षटक. यावेळेला पुन्हा एकदा बॉटम हँडचा चांगला उपयोग. चेंडू पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. शानदार, जानदार, धडाकेबाज षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली. या षटकारासाठी सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ, भास्कर भाऊ वराळ आणि या भास्करांना उचाळे संघ मालक यांच्या वतीनं 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना राजू पाटेक हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. अतुल पिसाद 2 चेंडू एका धावेवरती. आकाश बोंबे 3 चेंडू 11 वरती. मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि या वायडिश लॉंग ऑफ ला मध्ये जी दरी आहे त्यामध्ये चेंडू अडवला जातोय. अगदी आपण पाहतोय 2 धावा त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतील. 25 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. राजू पाटेक यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला पुन्हा एकदा वळताना पाहायला मिळाला. ही खासियत आहे राजू पाटेकडे. इन स्विंग आउट स्विंग असर त्याच्याकडे आहेत. अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचे चेंडू, यॉर्कर लेनचे चेंडू प्रभावी टाकतो राजू पाटेक. हे सातत्यानं आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आलेलो आहे. ओ लिडिंग एज आणि अगदी आपण पाहतोय शॉर्ट स्टॉपला चेंडूला त्या ठिकाणी अडवलं जाईल. प्राप्त केली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली 3 षटकांची होती समाप्ती. पाटील फायटर्स 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. लोकनाथ चषक आजपासून नक्कीच क्रिकेटची स्पर्धा चालू झाली आहे. 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. 26 लॉस ऑफ 3 विकेट. षटक आता 4थं मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय सन्माननीय पंकजदादा कारखिले लोकनियुक्त सरपंच राळेगण थेरपाळ यांचं आगमन व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. कोकणीचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितीनदादा गायकवाड आपण उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक स्वागत. पंकजदादा
कारकिले यांच्या माध्यमातून त्यांच्या गावात देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. यावर्षी अगदी आपण पाहतोय भव्य दिव्य जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावरती या टेनिस बॉल क्रिकेटचा तो 16 संपन्न होताना पाहायला मिळाला. आणि असं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय सातत्यानं आपल्या तालुक्यात, पारनेर तालुक्यात असो किंवा शिरूर तालुक्यात देखील योगदान अनेक स्पर्धांमध्ये पंकज दादांचं नक्कीच जास्त. आणि रायगण थेरपाळ गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत पंकज दादा कारकिले, त्यांचं आगमन व्यासपीठावरती होतंय. मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचं करतो. 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पथावरती जारी आहे. 27 लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला फाईन लेगच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. शतरक्षकाचे प्रयत्न पाडतायत कमी, मिळतीये 4 धावांची हमी. परंतु हा मला वाटतं डिक्लेरेशन झोन आहे आणि लेग बाईट्स पाठीमागचा एरिया पूर्णपणे त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. यस, पाठीमागचा पूर्ण एरिया हा डिक्लेरेशन झोन असेल. जरी बाउंड्री लाईन लावल्या त्या ठिकाणी परंतु तो एरिया हा डिक्लेरेशन झोन आहे. याची देखील दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे. 29 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. 30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरची आपण पाहतोय. ओमकार उदावंत हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. अक्षय निर्मल सर आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय प्रभावी कामकाज त्यांचंही पाहायला मिळतंय. अक्षय सर पहिल्यांदा जोडले गेलेत निघोज नगरीमध्ये. अगदी आपण पाहतोय एक चांगलं कामकाज त्यांच्या टीमचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ओमकार उदावंत हे महत्वाचं षटक टाकत असताना आपण पाहतोय. पाटील फायटर्स मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये कितपत मोठं लक्ष उभं केलं जात आहे खूप महत्वाचं. समोर असेल आता आकाश बोंबे. यावेळेला एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू यष्टिरक्षक राजू पाटेच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. धावपलकावरती धावा आहेत त्या 30 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक मार्गस्थ असताना ओमकार उदावंत एक हुशार, एक चाणाक्ष खेळाडू म्हणून ओळख आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील मोठा अनुभव त्याच्या पाठीमाग आहे. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार अष्टपैलूत्वानं गाजवताना पाहायला मिळतोय. आयकॉन म्हणून मोठी मागणी आहे ओमकार उदावंतला. महत्वाचं षटक टाकताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले जाते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती 32 वरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात ओव्हर क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना एक एक धाव खूप महत्वाची, एक एक चेंडू खूप महत्वाचा. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू कुणाला कुणाला आनंद देत असतो, कुणाला कुणा दुःख नक्कीच देत असतो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय झुंजार लढवई या आमने सामन्यात बरंचसं क्रिकेट या सगळ्या खेळाडूंनी खेळले. आज निघोज या ठिकाणी यांची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. पुल करायचा होता अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडस दूर ठेवलं आणि एक निर्धाव चेंडू पेश केला ओमकार उदावंतने. सांघिक धावसंख्या 32. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी असताना अतुल पिसास 6 चेंडू 5 वरती खेळतोय. आकाश बोंबे 7 चेंडूंचा सामना केलाय 15 वरती. नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आज जिंकायचंय हे स्वप्न पाहून प्रत्येक जण उतरले असेल मैदानाच्या आतमध्ये. स्वप्न ही नक्कीच दिवसा पाहावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनगटाचं बळ शेवटपर्यंत बळकट नक्कीच ठेवायचं असतं. आणि क्रिकेट खेळ असाच आहे, तुमचं मनगटाचं बळ बळकट असलं तर तुमचा दिवस असतो. यावेळी अगदी आपण पाहतोय बॅटची काढा लागली आहे. लॉंग स्टॉपला चेंडू, नॉन स्टॉप, लेग बाईट्स, डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. टोटल वरती नजर टाकली तर अगदी आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांची होती समाप्ती. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 5वं या ठिकाणी टाकलं जाईल. एक सन्मान व्यासपीठावरती आपण
संपन्न करत आहोत. पंकजदादा कारकिले, लोकनियुक्त सरपंच राळेगण थेरबाळ यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय पप्पू शेठ वाखारे आणि सन्माननीय भास्करभाऊ वराळ यांना विनंती करतो की आपण हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. सन्मान होतोय माननीय पंकजदादा कारकिले, लोकनियुक्त सरपंच राळेगण थेरबाळ यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण संपन्न करत आहोत. पंकजदादा अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून आमचे आयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान माननीय नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलासदादा कोठावळे पाटील उद्योजक आणि त्याचबरोबर शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांच्या वतीनं सन्माननीय पंकजदादा कारखिले यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं करतो. 34 धावा धावफलकावरती आहेत. यस, रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील ऑर रूम मध्ये. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. प्रत्येकाचा मान सन्मान करणार ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. काही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि ते सन्मान होतील याची दक्षता खरं तर धर्मरक्षक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष पहिलवान सुभाष वराळ पाटील प्रत्येकाचा सन्मान होईल असा प्रयत्न करतायत. नजर चुकीने जर कुणाचा उल्लेख राहिला तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु येणारे 4 दिवस विशेष करून बाहेर गावावरून जे मान्यवर येणार आहेत त्यांचा सन्मान आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक षटकारासाठी माननीय पंकजदादा कारखिले, लोकनियुक्त सरपंच राळेगण थेरपाळ यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणखीन एक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. चिंचवणचा राजा सन्माननीय जावेदभाई कुरेशी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी सन्माननीय प्रकाश शेठ शेळके व सन्माननीय रावसाहेब वराळ पाटील विनंती करतो की आपण जावेदभाई कुरेशी यांना सन्मानित करावं. सन्मान होतोय जावेदभाई कुरेशी यांचा. वेळात वेळ काढून जावेदभाई या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले त्या म्हणून हा प्रेमाचा सन्मान जावेदभाई कुरेशी यांचा. लिजंड खेळाडू आहेत, बरंचसं क्रिकेट खेळलं. साई क्रांती क्रिकेट क्लब आळकुटीकडून या मैदानावरून देखील बऱ्याच काळ नक्कीच ते खेळून गेले आणि असे जावेदभाई यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यस, निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. पुढचा सन्मान होतोय ग्रामपंचायत सदस्य कोहकडी सन्माननीय नितीनदादा गायकवाड यांचा सन्मान होतोय. विलास शेठ वराळ यांना विनंती करतो आपण हा सन्मान संपन्न करावा. नितीनदादा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कोहकडी यांचा सन्मान होतोय. तिसऱ्या पंचांकडून निर्णय अजूनही राखीव आहे. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावबाजसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय. सर ऑन फील्ड डिसिजन द्या. नॉट आउट. सागर शेटे अंतिम षटक टाकत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुल पिसाळ 7 चेंडू 5 वरती, आकाश बोंबे 8 चेंडू 17 वरती मैदानाच्या आतमध्ये नाबाद आहेत. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज, त्यांच्यातील संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. आकाश बोंबे 8 चेंडू 17 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आहे. हो, आपट बार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल, चेंडूनं जास्तीच उसळी घेतली. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू 36 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5
मार्गस्थ असताना स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न राहील. लोकनाथ चषक एक बलून नक्कीच खऱ्या अर्थानं झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो बलून खरं तर दिशादर्शक आहे. दूरवरतून कळतं स्पर्धा कुठे चालू आहे. वेताळ बाबा क्रीडांगण निघोज या मैदानावरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. बरेच जण लाईव्हला देखील जोडले गेलेले आहेत. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. आजपासून हा महासंग्राम चालू झालाय. येणारे 4 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 5वं षटक चालू, 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर शेटे हे महत्वाचं षटक हाताळत असताना उलटॉ चेंडू आहे, फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वरती. ओव्हर क्रमांक 5 चा खेळ मार्गस्थ असताना उर्वरित 3 चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. मोठ्याले बिग हिट करण्याचा प्रयत्न राहील. 38 आतापर्यंत आल्यात. 50 पर्यंत धावफलक गेल्यानंतर चांगली फायटिंग होईल 5 ओव्हर मध्ये. ओ या वेळेला अगदी आपण पाहतोय चेंडू निसटतोय, सटकतोय आणि त्यानंतर प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव 22 म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 39 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू शेष, 2 चेंडू शिल्लक, 2 चेंडू बाकी आहेत अखेरचे. अतुल पिसाळ 7 चेंडू 5 वरती खेळतोय. आकाश बोंबे 11 चेंडू 19 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. यावेळेला निर्णय तिसऱ्या पंचांकडे. चेंडूचा टप्पा नक्की चेक केला जाईल, नक्की पडलाय कुठे. नो बॉल साठी अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. पाहिजे लाईनच्या बाहेर चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी पडलाय का याची पडताळणी तिसरे पंच खरं तर करतायत. ऐतिहासिक क्रीडांगण, अनेक विक्रमांचं साक्षीदार असणारे मैदान. फेअर डिलिव्हरी अर्थात व्हाईट बॉल. फेअर डिलिव्हरी यस. सांघिक धावसंख्या 39. ओ या वेळेला आणखीन एक वेगवान चेंडू. धावबाची संधी प्राप्त होते. राजू पाटेक चित्याची चपळाई केली. स्वतः यष्ट्यांच्या पाठीमागून धावत पळत आला आणि त्या ठिकाणी मात्र यष्ट्या उडवल्या. टोटल वरती नजर टाकूया. 5 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा बनवल्या गेल्या आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा आहेत 39. 40 धावांची गरज. खरं तर चालू सामन्यातनं जो संघ जिंकेल तो थेट आजच्या क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होईल. कारण टॉपरचा हा सामना आहे. एका बाजूनं पैलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर आणि त्यांच्या विरुद्ध माफ करा, हा सामना विनरचा नाही लुझरचा आहे. त्यामुळे यातनं जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास मला वाटतं या स्पर्धेमध्ये फक्त संपणार नाही, तो कॉलबॅक मध्ये जाईल. जिंकणाऱ्या संघाला परत संधी असणार आहे. रावसाहेबदादा वराळ यांचं आगमन आणि फक्त आज निघोज नगरीमध्ये क्रिकेट सुरू आहे म्हणून रावसाहेबदादा क्रिकेटच्या मैदानावरती आले नाहीत. बाकीच्या वेळेस ते त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती असतात आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्या बारीक सारीक गोष्टी ते पाहतात. पुढचा सामना
विनर विनर असा पुढचा सामना होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी कृपया स्टेज समोर यायचं आहे. चला चेंडू आतमध्ये पोच करा पंचांकडे. पाणी त्या ठिकाणी पाणी आणि चेंडू आतमध्ये पोच करा ही विनंती आहे. एक कुणीतरी एक छोटा कार्यकर्ता आपला जा पटकन पंचांना एक पाणी बॉटल घेऊन जा आणि चेंडू आतमध्ये पोच करा. आहे अतिशय सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आपण पाहतोय. लोकनाथ चषक मान्य श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित या लोकनाथ चषकाला आजपासून सुरुवात झाली. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,000 रुपये आहे. मान्य श्री राजेंद्र शेठ भंडारी महावीर ग्रुप अहिल्यानगर. द्वितीय क्रमांक 71,001 रुपये मान्य श्री सुरेश अर्थात राजू मामा भोळे आमदार जळगाव शहर. तृतीय क्रमांक 51,001 मान्य श्री बाळासाहेबजी सालके जय भवानी उद्योग समूह पुणे. आणि चतुर्थ क्रमांक 31,001 रुपये आयमन सी फूड्स मान्य श्री जाकीरभाई तांबोळी यांच्या वतीने हे चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे. चालू सामना माफ करा, थोडीशी चुकीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. चालू सामना हा विजयी संघामध्ये नाहीये, तर तो पराभूत संघामध्ये आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो थेट कॉलबॅक मध्ये फेकला जाईल. विजयी संघाला परत संधी असेल. तर विनर टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण आता टॉस साठी येणं गरजेचं आहे. दूरवरती मला शिवालंके आणि त्यांचे सहकारी दिसतात, अर्थ त्यांच्या दोघांमध्ये बाळासाहेब थोडंसं बॉन्डलाईनच्या बाहेर न या ही विनंती आहे. बाळासाहेबांना शिवा चांगलं हळूच घेऊन या. बाळासाहेब आपल्या पारनेर तालुका क्रिकेटसाठी फार महत्वाचे आहेत, कारण चासकरवाडीचा संघ ते महाराष्ट्रभर घेऊन फिरत असतात. चला सुरू करा, सामना सुरू करा विनंती आहे मित्रांनो, कारण या सामन्यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. एका बाजूने आपण पाहतोय आमच्या नक्कीच भाववाडे गावचे केदारेश्वर क्रिकेट क्लबचे धुरंधर गोलंदाज विक्रम जगदाळे सर यांच्या ठिकाणी आगमन होते, हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर पारनेर एक्सप्रेस उद्या ज्यांच्या गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा जलवा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. वडजिरे गावचे त्या ठिकाणी युवा उद्योजक आणि अतिशय जबरदस्त खेळाडू तुषार मोरे उद्या आपल्याला या मैदानावरती खेळायला मिळतील. उद्या आज सुद्धा आपण पाहतोय तालुक्यातली कितीतरी त्या ठिकाणी सुंदर खेळाडू मैदानावरती उतरले आहेत. मग त्यामध्ये अमोल गागरे असेल, त्यामध्ये ओंकार उदावंत असेल, त्यामध्ये अनिल माळे असेल, मधुर धुळे असेल, त्यामध्ये संदीप गाजरे आहेत, अनिल माळे आहेत. किती नावं घेणार, किती नावं सोडणार. या खेळाडूंचा खेळ पाहिला त्या ठिकाणी रोहन साबळे आहेत. कुठल्या खेळाडूचं नाव घ्यावं, कुठल्या खेळाडूचं नाव सोडावं हा प्रश्न आहे. स्ट्राईक एंडला राजू पाटे आयकॉन, नॉन स्ट्राईक एंडला ओंकार उदावंत. गोलंदाजी मार्क वरती आंबेगाव तालुक्यातलं क्रिकेट खेळत असताना अगदी ऑल इंडिया लेवलला आयकॉन म्हणून ज्याला मागणी आहे विशाल निघोट, मॅन फ्रॉम आंबेगाव पुणे, हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. धावफलकावरती धावा फार कमी आहेत. बाळासाहेब या अलीकडच्या बाजूला स्टेज समोर टॉस आपण करूया. फक्त आयोजकांनी सामना सांगा किती षटकांचा असेल आणि कोणाच्या हस्ते टॉस घ्यायचा आहे. तुषार दादा मोरे यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस होईल आणि त्यांना विनंती आहे, समोर दोन्ही कॅप्टन आले आहेत. शिवालंके एका बाजूला आहेत, मुंबईचं क्रिकेट भरपूर गाजवतात आणि त्याचबरोबर बाळासाहेब ग्रामीण क्रिकेटला फार मोठा सपोर्ट आहे. बाळासाहेब मुंजाळ यांचा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राजू पाटे इनसाइड आउटचा फटका कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जवळपास पोहोचला होता, चेंडू हाताला स्पर्श करू शकला नाही. टॉस होते, थोडंसं कॅमेऱ्याकडे पहा. मी नेहमी सांगत असतो कॅमेऱ्यामध्ये फोटो सुंदर येतो, इमेज स्वतःला स्वतःची बनवावी लागते, ती कॅमेऱ्यात बनत नाही. आणि कॅमेऱ्यामध्येच कॅमेरा फ्रेम मध्ये सर्व आपले कार्यकर्ते कॅप्चर होत आहेत. कॅमेऱ्यामध्ये तुमचा फोटो नक्की चांगला येईल, इमेज माणसानं स्वतःच्या कर्तृत्वानं बनवावी लागते, ती कॅमेऱ्यात बनत नाही. टॉस जिंकला शिवालंके यांनी आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. दीपकराव आम्हाला कळवत आहेत 2 धावा धावफलकावरती आहेत. माफक आव्हान आहे. पाहूया विशाल निगोट काही संघर्ष निर्माण करतोय का. फुल टॉस राजू पाटेने शॉर्ट आर्म फ्लिक केला आणि इथे आपण पाहतोय 2 धावा डिक्लेरेशन 2. समित जोशी सर खरं तर पुणे शहरामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती समित जोशी सर राहतात. 10 मिनिटाच्या अंतरावरती स्क्वेअर लेगला असणारे अक्षय निर्मल सर राहतात. तर अक्षय मुरमुरे यांना जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातले ते पंचायत आणि पुणे शहर आणि परिसरामध्ये त्यांना खूप मागणी असते. मोठ्या मोठ्या स्पर्धा हे मंडळी कव्हर करतात. मला वाटतं ही स्पर्धा झाली की अक्षय निर्मल सरांचं हे पॅनल थेट बुलढाणा गाठणार आहे. ऑफसाईडला चेंडू हलक्यात ढकलून दिला. कव्हर्स मध्ये मयूर शिरतर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर चेंडू त्यांना अडवला. आपल्या वासुंदे गावचा असणारा खेळाडू मयूर शिरतर
खरं तर हे सर्व खेळाडू ओळखीचे केव्हा झाले, ज्यावेळेस दीपकराव बावळे गावामध्ये आपण रबर बॉलवरती ज्या 15 सिरीज घेतल्या, अख्खा झाडून पारनेर, शिरूर, जुन्नर, संगमनेर तालुका बावळे नगरीमध्ये खेळायला आला आणि तिथे हे सर्व खेळाडू त्या ठिकाणी 3.5 महिन्यामध्ये ओळखीचे झाले. ओंकार उदावंत स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. ओंकार उदावंतला मी नेहमी शापित गंधर्व म्हणतो. आता तुम्ही म्हणाल या मागे कारण काय आहे, सांगेल मी तुम्हाला चेंडू नंतर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट माफ करा. ओ वा, काय अपरकट सुंदर सजवलाय. चेंडू सरळ बॅनर तोडून फोडून निघून जातोय 2 धावांसाठी. ओंकार बुधावंत 3-4 वर्षापूर्वीचा कालावधी असेल. महाराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या इन्व्हिटेशन मॅचेस सुरू होत्या. सलग 2 सामन्यामध्ये 2 शतक झळकवले ओंकार उदावंतनं. तिसऱ्या सामन्यामध्ये ओंकार उदावंत रनआउट झाला आणि रणजी ट्रॉफीच्या 25 जणांच्या स्क्वॉड मध्ये तो पोहोचू शकला नाही. आपल्या टाकीडोकेश्वरचा असणारा खेळाडू जो स्ट्राईक एंडला खेळतोय, त्यामुळे त्याला मी नेहमी शापित गंधर्व म्हणतो. 1 रनआउट महाराष्ट्र रणजी संघापासून ओंकारला दूर घेऊन गेला. त्यामुळे एक चांगला गुणवान खेळाडू, खरं तर एक मोठा क्रिकेट खेळण्यापासून दूर राहिला, परंतु सध्याही तो काही कमी क्रिकेट खेळत नाहीये. गती परिवर्तन विशाल निगुटनं ओळखलं ओंकार काय खेळू शकतो. चांगला चेंडूवरती हरवाळ बोटं फिरवली, चेंडूला अंजारला, गोंजारला आणि चेंडूला सांगितलं हा ओंकारच्या बॅटमध्ये तू काय जाऊ नकोस. डॉट बॉल. धावफलकावरती धाव आहे त्या 7 धावा. जावेदभाई कुरेशी, जिथे स्पर्धा असेल मला वाटतं बावड्यामध्ये पारनेर प्रीमियर लीग झाली, मला वाटतं सर्व दिवस आपल्या चिरंजीवांसहित उपस्थित होते. आणि अशी मंडळी क्रिकेट बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत पारनेर तालुका क्रिकेटला मरण नाही. चेंडू सरळ उचललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक फार दूर, एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमा पार. एक सुंदर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. परिसरात खूप स्पर्धा होतात, तालुक्यात खूप स्पर्धा होतात, जिल्ह्यात खूप स्पर्धा होतात, आपल्या विभागामध्ये खूप स्पर्धा होतात, पण क्रिकेट खेळाडूंना आणि क्रिकेट रसिकांना एका गावातल्या क्रिकेटची काय मोड लागून राहिलेली असते, ते गाव म्हणजे निघोज नगरीतलं क्रिकेट. कारण या गावामध्ये क्रिकेट पटूंवरती प्रचंड मोठं प्रेम करणारं, भव्य दिव्य नियोजन करणारं. तुम्ही आजचंच नियोजन पहा. सुभाष रावणे त्यांच्या सहकार्याने मैदान अक्षरशः एवढं सुंदर सजवलंय की मैदानाकडे पाहावं आणि पाहतच राहावं असं वाटतं. धावफलकावरती धाव आहे त्या 11 धावा. षटक क्रमांक बोला सर. डेड बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. समित जोशी सर मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत. स्क्वेअर लेगला अक्षय निर्मल सर. अमोल गागरे रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. या मैदानावरती महाराष्ट्रातले नामांकित तारे खेळून गेलेले आहेत. मला तो सामना अजूनही आठवतो, ज्यावेळेस फक्त 8 खेळाडूंनी तुषार रणदिवेचा संघ मैदानावरती उतरला आणि कॉल बॅकला 5 षटकामध्ये 84 धावा चेस करायच्या होत्या. तुषार रणदिवेनं 70+ धावांची वैयक्तिक खेळी केली आणि या मैदानावरती आपलं नाव तो अजरामर करून गेला. याच मैदानावरती सँडी जगतापला सोन्याची चेन दिली गेली होती. तोही दिवस आपल्याला विसरता येणार नाही. विशाल कांबळीनं हे मैदान गाजवलेलं आहे. इथे सुनील थापाला आपण पाहिलं, महेश जाधवला पाहिलं, इथे आपण गफार खानला पाहिलेलं आहे. ओ स्विच हिट पहा, राजूला वाटलंही नव्हतं चेंडू असा जमीनला कापत निघून जाईल. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. या मैदानाने कृष्णा सातपुते पाहिला, बबलू पाटील पाहिला. ओहो, वेगळा फटका. चेंडू पायाच्या गॅप मधून सरळ निघून गेला. ऑफ टेम्पो खडलाय, फलंदाज बाद. डीजे पाहुणे विकेट वाजवा. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे 18वाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. नवीन बॅटर विजय अल्हाट मैदानावरती उतरतोय. डीजेवाले बाबूंची चूक नाही. बाकीच्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांना सांगतात अजय अतुल लाव, कुठले तरी उडीव गाणं लाव, लावणी लाव. इथे विकेटचं गाणं लाव म्हटल्यानंतर काय लावायचं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे इथे, कारण ही क्रिकेटची स्पर्धा आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
40 धावांचं आव्हान आहे, 23 धावांची अजूनही गरज. पाहूया जो संघ पराभूत होणार आहे तो संघ सरळ कॉलबॅक फेरीमध्ये जाणार आहे, जी 14 तारखेला याच मैदानावरती खेळवली जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ऑन साइडला उंच भिरकावला, एक टप्पा घेत चेंडू जाते सरळ सीमा पार, चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. अमोल गागरेवर चढलेला हल्ला, मैदानाच्या आतमध्ये सुंदर फलंदाजी. तुम्ही पहा, बॉलिंग करणाऱ्या टीमची देहबोली तुम्हाला सर्व काही सांगून जात असेल. त्यांचे खांदे थोडेसे पडलेले आहेत, मान थोडेसे झुकलेले आहेत. इथे चमत्कार त्यांना वाचू शकेल, परंतु ओंकार बुद्धावंत मला वाटतं हा सोपा सामना अवघड करणार नाही आपल्या सहकार्याबरोबर. बॅटची चेंडू जातोय मात्र शॉर्ट थर्ड मॅनला. स्पर्धा निगोज नगरीमध्ये सुरू आहे आणि पारनेर शहरामध्ये पंचायत समितीमध्ये बसून मंडळी लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत. पारनेर पंचायत समितीमधनं असिस्टंट अकाउंटंट कमलेशजी कळकुंबे साहेब या मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे लाईव्ह प्रक्षेपणामध्ये. धावफलक 22 झाल्या, 18 पाहिजे. 22 धावा झालेल्या आहेत, 18 धावांची अजून गरज. दुसऱ्या बाजूनं पारनेर कारखाना साईट वरनं आपल्या जरी मैदानावरती येतात नसलं शेवट दिवशी नक्की येणार, परंतु लाईव्ह मॅचचा आनंद घेत आहेत बाबू क्षीरसागर आणि मित्र परिवार. त्या ठिकाणी पारनेर कारखाना साईडच्या दिशेनं या मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहे. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. त्या अशोक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अशोकला ज्या वेळेस मी पाहतो ना, मला टाकी ढोकेश्वर स्पर्धेची आठवण येते. चेंडू ऑन साइडला भुरकवण्याचा प्रयत्न, पंचांना काहीशी मागणी केली, व्हाईट बॉलचा इशारा. आणि याच बरोबर टीम बॉलिंग टीमनं इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. बॉलिंग टीमनं खरं तर रिव्ह्यूचा वापर केलाय. हा चेंडू त्यांना वाटतोय वाईड नाही, पंचांना वाटतोय वाईड आहे. तिसऱ्या पंचांना काय वाटतंय हे आपल्याला 2 मिनिटांमध्ये कळेल. कार्ल लिबेनबर्ग पहिले तिसरे पंच होते. मी तुम्हाला सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी मगाशी उलगडून. क्रिकेटचा हा नयनरम्य सोहळा आज पहिला दिवस आहे. लोकनाथ चषक ज्या स्पर्धेची गेले 1.5 महिन्यापासून आपण वाट पाहतोय. लोकनाथ चषकाचा पहिला चेंडू कधी पडणार. मोठे मोठे मान्यवर आले, आयोजकांनी घेतलेली मेहनत तुम्ही डोळ्यानं पाहताय. मी आणि प्रवीण सरांनी सांगणं गरजेचं नाही, कारण जो दिखताय वो बिकताय. तुम्हाला जे डोळ्यानं दिसतं तेच खरं सत्य असतं. प्रचंड मोठं मैदान सजवलं गेलंय, मैदानाकडे फक्त पाहत राहावं अशीच अवस्था आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. अक्षय मुरमुरे सर तिकडे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलच्या विरुद्ध. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ अमोल गागरेचं म्हणणं खरं आहे. तो त्याला असं वाटलं तर चेंडू फार जवळ न गेला किंवा बहुतेक टी शर्टलाही स्पर्श करून गेला असावा. बॅकफुटला गेले, सरळ चेंडू मिड विकेटला चढवलाय. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. विजय आल्हाट स्ट्राइक एंडला बॅटिंग करतोय. फक्त 12 धावांची गरज आहे बॅटिंग टीमला हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. मैदान छोटं पडावं एवढा सुंदर फटका, चेंडू आतमध्ये पोहोच करा. जुन्या काळी 90च्या दशकामध्ये ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळलंय त्यांना गंमत माहिती आहे. आता एका मॅच मध्ये जवळपास अर्धा डझन चेंडू लागतात. पहिला एकच चेंडू असायचा, त्या चेंडूची अगोदर फर जायची, नंतर कापड राहायचं, ते कापड निघून गेलं तो टकला व्हायचा. टकला गेल्यानंतर झाल्यानंतर त्याचे 2 तुकडे झाल्यावर जावेद भाई त्याच्यावरती आपण हाफिज खेळलेलं. आता तसं नाही सुभाषराव, आता एका इनिंगला अर्धा डझन होऊ द्या खर्च. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. जावेद भाई सुभाषराव त्यावेळेस परिस्थिती अशी होती 90च्या दशकामध्ये, चेंडू जर तो चुकून हरवला ना गवतामध्ये, अख्खं गाव तो चेंडू शोधायला यायचं. आता परिस्थिती तशी नाही, झाला गेला तिकडेच जाऊ द्या, त्याला बघायलाही कोण जात नाही तो जिवंत आहे की वारलाय. धाव फलकावरती धाव आहे 29. अजूनही 11 धावांची गरज आहे. 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट.
हो हो, चांगला चेंडू वाटत होता बाहेरनं अशोक कांडेकर, परंतु समित जोशी सर वाईडचा इशारा करतायत. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जाईल. TDPL टाकी डोकेश्वर प्रीमियर लीग 2017-18 ही स्पर्धा टाकी डोकेश्वरच्या कॉलेजच्या मैदानावर झाली ती. त्या स्पर्धेमध्ये DK किलर्स मध्ये अशोक कांडेकर खेळत होता आणि सेमीफायनल फायनल 2 मॅच जिंकण्यामध्ये अशोकची फार मोठी करामत होती. चेंडू सरळ ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक वाट पाहतोय आणि हातात गेलाय चेंडू. फलंदाज ओंकार उदावंत बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय संदेश गाजरे. पिंपळनेर गावचा असणारा खेळाडू, पारनेर तालुक्यातला. पुण्यामध्ये आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त राहतो, परंतु गावाकडचं क्रिकेट त्याला नेहमी गावाकडे घेऊन येतं. कारण गावातल्या मातीत खेळण्याचा आनंद वेगळा आहे, गावाच्या मातीत खेळण्याचा सुगंध वेगळा आहे आणि गावातल्या प्रेक्षकांसमोर खेळणं हा एक अविभाज्य भाग माझ्या आयुष्याचा आहे. त्यामुळे संदेश नेहमी गावाकडे खेळायला येतो. पहिला चेंडू मला वाटतं आंधळी कोशिंबीर खेळण्याचा प्रयत्न होता, पायाला कधी लागला समजलं नाही. धावफलकावरती धाव आहेत 33. अजूनही 10 धावांची गरज आहे, परंतु बॉलिंग टीम मॅच लांबवण्याचा प्रयत्न करते. जी टीम पराभूत होणार आहे ती कॉलबॅक मध्ये जाईल. 14 तारखेला परत मैदानावरती यावं लागेल. जी टीम जिंकेल त्यांना परत पुढच्या मॅच मध्ये संधी असणार आहे. हवेत फटका खेळलाय बराचसा वेळ. विशाल निगोड फार दूरवरनं चेंडूच्या दिशेने येतोय. किती सुंदर झेल टिपलाय पहा या खेळाडूनं. अतुलनं टिपलाय सुंदर झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भास्करराव वराळ यांच्याकडनं झेल घेतलेल्या खेळाडूला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. मी तुम्हाला सांगितलं ही निगोज नगरी आहे. या निगोज नगरीमध्ये जो चांगला खेळणार तो दोन्ही खिशामध्ये टम्म फप्प भरून पैसे घेऊन जाणार, हे इथलं वैशिष्ट्य आहे. फायनलच्या दिवशी काय गडबड होते निगोज मध्ये आपल्याला माहिती आहे. पैशांचा पाऊस पडतो इकडे आणि त्यासाठी सर्व खेळाडू या निगोजकरांच्या प्रेमासाठी निगोज मध्ये खेळायला आतुर असतात. अमोलचा हा चेंडू आणि मंदिलकर, श्री मंदिलकर साहेबांच्या हातातून सुटलाय झेल. 2 धावा डिक्लेरेशन झोन. सामना अजूनही संपलेला नाही. क्रिकेट हा अजून अनिश्चिततेने भरला खेळ आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 32. 8 धावांची गरज आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, शॅमेलियन सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक चान्स, प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे. अमोलनं बरोबर जाळं त्या ठिकाणी विणलं होतं, परंतु श्री मंदिलकर साहेबांनी झेल जमिनीवरती सोडून दिला. फटका ऑफ साइडला खेळलाय आणि येतोय सरळ मंडपावरती. षटकार. 6 धावा. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 38 धावा धावफलकावरती. रावसाहेब दादा आपल्याला स्टेजवरती यायची विनंती आहे. केवळ 2 धावांची गरज आणि हा सामना फिनिश केलाय. आणि याच बरोबर फिल्डिंग टीम जाऊन पोहोचते ती कॉलबॅक मध्ये. बॅटिंग टीमला या स्पर्धेमध्ये अजून संधी आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवालंके आपल्यास विनंती आहे, अजून आपल्याला 3 सामने मित्रांनो खेळवायचे आहेत. चला 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 शिवादादा विनंती आहे, आपण मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे. शिवा लंके आणि कंपनी मैदानाचा ताबा घ्या विनंती आहे. कारण आपल्याला सामना किती षटकांचा सांगितलाय? 5 षटकांचा सामना असेल. चला चला चला
चला चला वल्लभ, विनर विनरची मॅच होईल. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये जाईल. पराभूत टीमला राजू पाटे आणि कंपनी आणि ओंकार उदावंत आणि कंपनी बरोबर पुढचा सामना खेळावा लागेल प्री क्वार्टरचा. प्रवीण गायकवाड सरांचा सुंदर आवाज आपल्या कानावर सकाळपासून पडतोय. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक गोष्ट अप टू डेट आहे. तब्बल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. 3 प्रोफेशनल अंपायर्स आहेत. त्याचबरोबर जेवढं काही त्या ठिकाणी सुंदर असं मैदान आहे, त्या मैदानाला भरपूर त्या ठिकाणी सजवलं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय भगवे झेंडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान केलं, ज्यांचा क्रिकेटला सपोर्ट आहे, त्या सर्वांचे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. लाखो रुपयांची बक्षीस आहेत. पलीकडे मला वाटतं 2 टू व्हीलर आहेत, 2 सायकल आहेत. त्या ट्रॉफी जर पाहिल्या तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. पाण्याची व्यवस्था आहे. अजून आयोजकांनी तुम्हाला काय दिलं पाहिजे? प्रत्येक पाहुण्यांना सन्मान चिन्ह आहे. अजून काय पाहिजे? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. तुषार अजून काय द्यायला पाहिजे? चला शंभूराजे रायडर्स संघनायक शिवालंकेनं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय